नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे नेमकं असतं काय किंवा महाराष्ट्रात कोणकोणत्या स्कॉलरशिप परीक्षा घेतल्या जातात या सर्वांवरती आपण व्हिडिओ बनवलेच आहेत. जर तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी साठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेचे स्वरूप. इयत्ता 8वी साठी महाराष्ट्र शासन दरवर्षी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करत असतं. मग ही स्कॉलरशिप परीक्षा देताना विद्यार्थ्यांना नक्की कसे पेपर द्यायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, इयत्ता 8वी साठी घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा ही 2 पेपरमध्ये डिवाइड केलेली असते. म्हणजे विद्यार्थ्याला 2 पेपर द्यायचे असतात, पेपर 1 आणि पेपर 2. यामध्ये एकूण 4 विषय असतात. या 4 विषयात मराठी, गणित, तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या 4 विषयावरती पेपर द्यायचे. मग पेपर 1 मध्ये विद्यार्थ्याला 2 विषयांवरती प्रश्न विचारले जातात. त्यातला पहिला विषय असतो प्रथम भाषा. प्रथम भाषा म्हणजेच मराठी. ह्या विद्यार्थ्याला प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयावरती एकूण 25 प्रश्न विचारले जातात. म्हणजे मराठी या विषयावरती एकूण 25 प्रश्न आपल्याला पेपर 1 मध्ये सोडवायचे असतात. हे 25 प्रश्न एकूण 50 गुणांसाठी विचारलेले असतात. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. आता हे झालं प्रथम भाषा मराठीसाठी. याच पेपर 1 मध्ये आपल्याला दुसरा विषयही दिलेला असतो, तो म्हणजे गणित. आता गणित या विषयावरती आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात. मग या 50 प्रश्नांमध्ये एकूण 100 मार्कसाठी हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. म्हणजे इथेही एका प्रश्नाला 2 मार्क. असा हा पेपर 1 आपल्याला 1 तास 30 मिनिटे म्हणजे 90 मिनिटात सोडवायचा असतो. मग बघा, या पेपरमध्ये आपल्याला मराठी आणि गणित या विषयांवरती प्रश्न विचारले जातात. तर मराठी या विषयावरती एकूण 25 प्रश्न विचारले जातात, जे की 50 मार्कला असतात. आणि गणित या विषयावरती एकूण 50 प्रश्न विचारले जातात, जे की 100 मार्कला असतात. म्हणजे पूर्ण विचार करता आपल्याला एकूण 75 प्रश्न सोडवायचे आहेत. हे 75 प्रश्न 150 मार्कला विचारले जातात. म्हणजे पेपर 1 आपल्याला 150 मार्कचा सोडवायचा असतो. आता हा पेपर सोडवताना वेळेचं बंधन म्हणजे फक्त 90 मिनिटात आपल्याला हे पूर्ण 75 प्रश्न सोडवायचे असतात. जसं की पेपर 1 आपल्याला 90 मिनिटात सोडवायचा असतो, तसंच पेपर 2 साठीही आपल्याला 90 मिनिटे एवढाच वेळ दिलेला असतो. मग पेपर 2 मध्ये कोणते विषय असतात? तर पेपर 2 मध्ये पहिला विषय असतो तृतीय भाषा. तृतीय भाषा म्हणजेच इंग्लिश. म्हणजेच विद्यार्थ्याला पेपर 2 मध्ये पहिली भाषा किंवा पहिला विषय असतो इंग्लिश. इंग्लिश या विषयावरती एकूण 25 प्रश्न विचारले असतात. मग या 25 प्रश्नाला एकूण 50 एवढे गुण असतात. म्हणजे जसं पेपर 1 मध्ये आपण मराठीसाठी पाहिलं की 25 प्रश्न आणि 50 गुण. मराठी सारखाच इंग्रजी हा पण भाषा विषय आहे, म्हणजेच लँग्वेजचा सब्जेक्ट असल्यामुळं यालाही 25 प्रश्न संख्या आहे आणि 50 एवढे गुण आहेत. आता पेपर 2 मध्येच आपल्याला दुसरा विषयही दिलेला आहे, तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. मग बुद्धिमत्ता चाचणीवरती एकूण 50 प्रश्न विचारले जातात आणि ते एकूण 100 मार्कला असतात. म्हणजे इथेही एक प्रश्न हा 2 मार्कला विचारला जातो. मग बघा, पेपर 2 मध्ये आपल्याला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या 2 विषयांवरती प्रश्न विचारले जातात. मग या 2 विषयावरती एकूण 75 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. या 75 प्रश्नांसाठी 150 मार्क दिले जातात आणि हे 75 प्रश्न आपल्याला 1 तास 30 मिनिटे म्हणजे 90 मिनिटात सोडवायचे असतात. ही झाली वेळेची मर्यादा. म्हणजे कोणत्याही परीक्षेसाठी जेवढी वेळ दिलेली असते
तेवढ्या वेळात दिलेले प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. मग जर 90 मिनिटात आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे तर आपल्याकडे वेळेचं नियोजन असणं पण गरजेचं आहे. मग वेळेचं नियोजन कसं कराल तर प्रश्नांची काठिण्य पातळी पाहून, म्हणजे दिलेल्या प्रश्नपत्रिकेत कुठले प्रश्न सोपे आहेत किंवा किती प्रश्न अवघड आहेत हे बघून आपण आपल्या वेळेचं नियोजन करू शकतो. मग यासाठी प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न अवघड येतात आणि किती प्रश्न सोपे येतात हेही आपल्याला माहित पाहिजे. मग प्रश्नांची काठिण्य पातळी जर तपासायची झाली तर इयत्ता 8वी साठी घेतल्या जाणाऱ्या या स्कॉलरशिप परीक्षेत सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30% विचारले जातात. मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% विचारले जातात, तर कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% विचारले जातात. म्हणजे बघा, तुम्हाला जेव्हा 8वी साठी स्कॉलरशिप परीक्षेचा हा पेपर सोडवायचा असतो तेव्हा तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये प्रश्न विचारलेत. म्हणजे सोप्या स्वरूपाचे प्रश्न आहेत, मध्यम स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि कठीण स्वरूपाचेही प्रश्न आहेत. मग हे सगळे प्रश्न तुम्हाला 90 मिनिटांमध्ये सोडवणं आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीला काय करायचे, सोप्या स्वरूपाचे प्रश्न सोडवून घ्यायचे. म्हणजे अवघड स्वरूपाचे प्रश्न किंवा कठीण स्वरूपाचे प्रश्न जर तुम्ही आधी सोडवायला घ्याल तर त्यात तुमचा बराच वेळ वाया जाऊ शकतो. मग वेळेचं नियोजन करण्यासाठी आधी सोप्या स्वरूपाचे प्रश्न म्हणजे हे 30% प्रश्न सुरुवातीला सोडवून घेणं आवश्यक आहे. मग मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि नंतर कठीण स्वरूपाचे प्रश्न सोडवायला घेतले तर दिलेल्या 90 मिनिटांमध्ये आपण हे 75 प्रश्न सोडवू शकतो. हे झालं पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आपण पाहिलं पेपर 1 मध्ये आपल्याला मराठी आणि गणित या 2 विषयांवरती प्रश्न विचारले जातात, तर ते एकूण प्रश्न किती असतात 75. आणि पेपर 2 मध्ये आपल्याला तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयावरती आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. ते एकूण प्रश्न असतात 75. दोन्ही पेपर आपल्याला 150 मार्कचा विचारला जाईल आणि दोन्ही पेपरसाठी एकूण 90 मिनिटे एवढा वेळ दिलेला असतो. हे झालं इयत्ता 8वी साठी घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेचं स्वरूप. अशा स्कॉलरशिप परीक्षेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आजच OO अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. किंवा महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला WhatsAppवरही कळवू शकता. थँक्यू.